नमस्कार. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. आपण काल भोकरदन शहरामध्ये नगर परिषदेचे जे मंगल कार्यालय आहे या ठिकाणी तुमच्या ते समोर लोकप्रतिनिधी जे होते सगळे त्यांच्या समोरची काही प्रतिक्रिया घडली सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातली. तर या विषयामध्ये आपण मतदान ज्या दिवशी होतं त्या अगोदर किंवा मतदानाच्या दिवशी असं तुम्हाला वाटलं नाही का हे असा काही व्यायामचा काही घोळ होऊ शकतो म्हणून? नमस्कार. माझं नाव प्रतीक देशमुख. मी काल जे निवडणूक आयोगानं आदेश काढले होते की त्यांना हार्ड डिस्क चेंज करायची आहे, तर तिथं आज प्रतिनिधी काँग्रेस कॅन्डिडेट प्रियंका प्रतीक देशमुख यांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो. तिथं काँग्रेसचे प्रतिनिधी वेगवेगळे कॅन्डिडेट तिथं उपस्थित होतेच. त्यासोबत तुतारीचे, शरद पवार गटाचे, राष्ट्रवादीचे आणि काही BJPचे असे प्रतिनिधी उपस्थित होते. आमच्या समक्ष जसे निर्देश आले होते इलेक्शन कमिशनचे की हार्ड डिस्क फुल होत आहे, ती चेंज करायची आहे, त्या प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आणि आमच्या समोर इन कॅमेरा ती प्रक्रिया करण्यात आली. काही कॅमेरा त्यांना नवीन इन्स्टॉल केले, त्याची प्रक्रिया करण्यात आली. मुळात हे इलेक्शन लांबल्यामुळं जास्त दिवस म्हणजे कधी न भूतो न भविष्य आम्ही तर कधी आमच्या याच्यात पाहिलं नाही कारकिर्दीत की कधी असे इलेक्शन इतके लांब दिवस गेले. मुळात पाहिलं तर तुम्ही जे पहिले जे इलेक्शन्स घेतले त्याला फक्त 5 का 6 दिवसाचं प्रक्रियेला टायमिंग देण्यात आलं होतं. तर माझं आम्हाला विचारायचं आहे की हे दुसरे जे राहिलेले आहे जे ऑब्जेक्शन मध्ये गेलेले होते त्यांना इतके 20-20 दिवस का लावले तुम्ही? इतकं म्हणजे ते पण तुम्ही 5-6 दिवसाचे याच्यात कार्यक्रम लावू शकत होते ना. इतके 20 आणि 21 तारखेपर्यंत काय जाण्याचं त्यांना म्हणजे उद्दिष्ट काय होता का? त्याच्या मागे त्यांचं कारण काय होतं की ते इतकं लांबवलं? कारण पहिले तर इतक्या घाईगडबडी तुम्ही डिक्लेअर केले, 6 दिवसच प्रचाराचा वेळ आला आणि आता ते थोडेफार जे राहिलेले त्यांना 20-20 दिवसाचं टाइमलाईन दिलाय. तर याच्या मागे काय कारण असू शकतं ते तर इलेक्शन कमिशनलाच माहीत असेल, पण संभ्रम निर्माण झालाय या डिसिजनमुळं आणि भरपूर काही डिसिजनमुळं. या संभ्रमामध्ये मला एक म्हणायचं आहे, ज्या दिवशी आपलं मतदान झालं मशीन त्या ठिकाणी पॅक झाले मंगल कार्यालयामध्ये, तुम्हाला असं वाटलं नाही का तिथं आपल्याला राखण राहावं लागणार आहे, आपल्या प्रतिनिधीच्या काही लोकांना तिथं राखण लावावं लागणार आहे, मग तुम्ही याच्या म्हणजे बॅलेट पेपरवर का नाही घेतलं? मग आपला भोकरदन तालुक्यात तुम्ही अशी मागणी का नाही केली बॅलेट पेपरवर हे व्हायला पाहिजे इलेक्शन इथलं? निश्चितच आमचे जसे नेते राहुल गांधी ते तर भारताच्या लेवलवर प्रत्येक ठिकाणी ते तर आवाहन करतायच आहे की आम्हाला याच्यात त्यांना एक्झाम्पल्स पण दिले, त्यांना सगळं प्रेस कॉन्फरन्स करून दाखवले. निश्चितच आम्हाला त्याच्याबद्दल डाऊट आहेच. त्याच्यामुळं तर आम्ही ज्या दिवशी मशीन सील केले स्ट्रॉंग रूम्समध्ये त्या दिवशीच आम्ही अर्ज दिलेला होता की आम्हाला आमचे प्रतिनिधी इथं देखभाल राखण करण्यासाठी त्यांची परवानगी देण्यात यावी, म्हणून आम्ही त्या दिवशीच हे केलेलं होतं, अर्ज केला. ज्या दिवशी तुमची उमेदवाराची शेवटची छाननी होती तर त्या दिवशी काही लोकांनी आक्षेप अर्ज त्या ठिकाणी दिले होते, पण त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि तुमचे काही प्रतिनिधी सुद्धा आतमध्ये बसलेले होते, त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकारचे म्हणजे कोणतेही आक्षेप अर्ज बाहेरचे स्वीकारले नाही. याचं काय कारण असेल पाहिजे? बाहेरचे तर त्यांना आक्षेप काही स्वीकारले नाही. आणि तुम्ही छाननीचं जर तुम्ही तो रूपरेषा बघितली असेल तर इतका सावळा गोंधळ झालेला होता की आम्हाला पहिले छाननीला म्हणजे पहिले येताना त्यांना वेगळे दिशानिर्देश दिले होते, तिथं इम्प्लिमेंट करताना वेगळे दिशानिर्देश दिले, तर सगळ्याचं कन्फ्युजनचं असं संभ्रम निर्माण झालेलं होतं. त्याच्यामुळे फार गोंधळ झाला आणि त्यांची कंप्लेन आम्ही वरिष्ठ याच्यावर केली होती. त्याच्यामुळं इथले आरो बदलण्यात आले त्या प्रेशर अंडर. कारण कमिशनरनं जिल्हाधिकाऱ्याला फोन केला होता, हो, स्मितल मॅडम आपल्या जिल्हाधिकारी जालन्याचे, आणि त्यांनी इथल्या निवडणूक अधिकाऱ्याला फोन केला. त्याच्यानंतर तुमची प्रक्रिया सुरळीत चालू झाली काही टायमापुरती फक्त मर्यादित. हो, परंतु इलेक्शनच्या वेळेला त्या टायमाला म्हणजे जे आक्षेप अर्ज आलेले होते ते अर्ज न स्वीकारण्याचं कारण फक्त ते त्यांना टेक्निकॅलिटीज मध्ये दाखवून आम्हाला ते रद्द करण्यात आले टेक्निकॅलिटीज. मग आम्हाला हायर ऑथॉरिटी आम्हाला ढळढळ दिसत होतं की हे जे टेक्निकॅलिटीजवर जे कारण देऊन ते नाकारत आहे ते चुकीचे म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला वरच्या वरिष्ठ पातळीवर जाऊन
कंप्लेन करावं लागली. मग त्यांचे ते वरून त्यांच्या हायरार्कीहून जे निर्देश आले त्याच्यानंतर मग काय छाननी सुरळीत पार पडली. तुम्हाला असं वाटत नाही का ते निवडणूक अधिकारी हे लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली काम करत असाल असं वाटतं का तुम्हाला? असं तर प्रथम दर्शनीय तर त्या दिवशी त्यांच्या बॉडी लँग्वेजनं, त्यांच्या हालचालीनं, त्यांचे निर्णय जे घेत होते असं वाटत होतं की ते तर काही दबावाखाली आहेत. आता कोणाच्या दबावाखाली आहेत काय आहेत ते तर मी सांगू शकणार नाही, पण असं तर वाटत होते की काही दबावात ते काम करत होते. कोणी आजूबाजूनं कोणी येत होतं, त्यांना फोन देत होतं, ते काय बोलत होते काय नाही आता ते तर ते त्यांनाच माहीत, पण असं प्रथम दर्शनी आम्हाला वाटलं की काहीतरी दबावाखाली आहेत ते. कारण 2 ते 3 वेळेस त्या सीसीटीव्ही फुटेज समजा आपण जर मागितले त्या दिवशीचे हा तर काही कर्मचारी बाहेरचे लोकप्रतिनिधीचे काही कर्मचारी त्या ठिकाणी त्या निवडणूक अधिकाऱ्याच्या कानात काहीतरी येऊन बोलतायत. हो, फोन देतायत, बोलतायत, कुजबुज करतायत. मग ज्या ठिकाणी तुमचे लोकप्रतिनिधी समजा जे छाननीवाले बसले होते, उमेदवार बसले होते, त्यांनी आक्षेप काय घेतला नाही त्यांच्यावर? तात्काळ त्यांनी बंद काय केलं नाही सगळं काय? नाही, आक्षेप घ्यायचा, आक्षेप तर घेतलेत. तिथं गोंधळ निर्माण झालं, पण लोकशाहीच्या दृष्टीनं जास्त गोंधळ करून उधळून लावणं हे आमचं काही उद्दिष्ट नव्हता. आमचं काम सुरळीत होणे आणि सगळ्यांना समान हे मिळणे, त्यांना न्याय मिळणे हा आमचा फक्त त्याच्यात हेतू होता. पण ते तिथं आम्हाला सध्या भांडणं करून तर कोणी काही होऊ शकत नाही. त्या दिवशी जो प्रकार घडला निवडणूक आयोगामध्ये म्हणजे छाननीच्या दिवशी आयोगाकडून ऍक्शन पण नोंदवले गेले नाही. त्या ठिकाणी बाहेरच्या प्रतिनिधीचे कर्मचारी त्यांच्या कानात येऊन बोलत होते, फोन देत होते. तर तुम्हाला अशी शंका नाही येत का त्यांचा सीसीटीव्ही फुटेज त्या टायमिंगचा मागावा म्हणून? नाही, शंका येते, शंका तर आहेच. सगळे त्यांचे जे त्या दिवशीचं वर्तन होतं त्या दिवशी शंका तर 100% शंका तिथं यायचं फारच वाव आहे त्याला शंका यायचं. पण तेच असतं की यंत्रणेत आमचं काही हे नाही, सहभाग नाही यंत्रणेचं ते. त्याच्यामुळं आम्ही आमचं इथं न ऐकल्यामुळं आम्ही वरिष्ठांकडे कंप्लेंट केली. वरिष्ठांना त्यांच्याकडे एक अधिकारी मॅडम पाठवल्या, त्यांनी त्यांचं ऑडिट केलं. त्या दिवशी ऑडिट केलं, त्याच्यात काही त्रुटी आढळल्या. एक फॉर्म आढळला जो अनिर्णित होता कोणाचा ऑब्जेक्शनचा. ते सगळेजण डिस्बर्स झाल्यानंतर 8 वाजता ते आम्हाला त्याची सुनवाई करावं लागली. तिथं छाननीच्या दिवशी आखरीला त्याची सुनवाई करावं लागली. म्हणजे इतका गोंधळ चालू होता की त्यांच्याकडे जे आक्षेपार्ह अर्ज आलेले होते कोणाच्या ऑब्जेक्शनचे त्याच्यावर पण त्यांना व्यवस्थित कारवाई केली नाही. कंप्लेंट केल्यामुळं वरिष्ठांकडून त्यांच्यावर ऑडिट आल्यामुळं त्या दिवशी ऑडिट अधिकारी एक सेपरेट आल्यामुळं ते करण्यात आलं आणि ह्याच कंप्लेंटमुळं आरओ बदलण्यात आले. भोकरदन शहरामध्ये आपण पाहिलं त्या दिवशी समजा जे काही प्रकार घडला त्या प्रकाराला आपण स्वतः तिथे साक्षीदार आहात. पण यामध्ये असं शंका येत नाही का तुम्हाला पुन्हा ते ज्या दिवशी छाननीच्या वेळेस जे दबावाखाली तंत्रयंत्र पूर्ण चालू होतं तर त्याच माध्यमातून वेब मशीन हँग होऊ शकतं का असं काय वाटतं तुम्हाला? मशीन बद्दल तर शंका तर सगळ्यांनाच सगळ्या फ्रंटवर सगळ्या याच्यावर तर शंका निर्माण केलेलीच आहे. पण आता ती एक लोकशाहीची प्रक्रिया आहे, त्याच्यात आम्हाला सामोरे तर जावं लागणार आहे. शंका असो नसो कोणाला ती प्रक्रिया तर पूर्ण करणंच आहे लोकशाहीची. तशा पद्धतीने आम्ही आमची प्रक्रिया सक्षमपणे पूर्ण केलेली आहे. पण आमचं तेच आहे की हे 20 दिवस 22 दिवस लांबवायचं कारण का? इतकं लांबवायचं तुमची म्हणजे निर्णय का घेतला की इतके दिवस तुम्हाला लावायचे? पहिलं जे इलेक्शन घेण्यात आलं घाई गडबडीत घेण्यात आलं, गृह मतदानाची व्यवस्था करण्यात नाही आली. आम्हाला पहिले म्हणण्यात आलं की आम्ही गृह मतदानाची व्यवस्था का नाही केली, तुम्ही हे सगळी व्यवस्था का नाही केली, दिशानिर्देश व्यवस्थित पोहोचवले नाही तुम्ही लोकांपर्यंत. तर ते म्हणे आम्हाला गडबडीत कार्यक्रम लावला म्हणून ही गृह मतदानाचं याचं त्याचं आम्ही म्हणजे आम्हाला व्यवस्था करायला टाइम भेटला नाही. मग काही जे इलेक्शन जे बाधित झाले होते काही ऑब्जेक्शन्समुळं तुम्ही त्याला 20 दिवसाचा कार्यकाळ देऊ शकता. तर त्यावेळेसच हे तुम्ही पुढे ढकलू शकत होता ना, आरामशीर घेऊ सगळे कारवाई तुमचे सगळे नॉर्म्स पूर्ण करून गृह मतदान तुम्ही करू शकत होता. 20 तारखेला ते इलेक्शन घेता आले असते जसे आता घेताय. इलेक्शन रिझल्ट तर तसे 21 तारखेलाच लांबलेलाच आहे, सगळं अटकलेलंच आहे. तर मग ते त्याच्यामुळं ते काय घाई गडबडीत पहिले काय घ्यायचं काय कारण होतं आणि नंतर काही कारण करून हे पुढे ढकलण्यात आलं का अशी शंका आहे.
व्हावं. हे शंका आहे समजा हो तुम्हाला. हो, शंका आहे. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला आताच आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि प्रतिनिधी म्हणून, उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून प्रतीक देशमुख आपल्यासोबत होते आणि यांनी आपला सविस्तर एक प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूया आपण पुढच्या भागात, म्हणजेच मतदानाच्या दिवशी, म्हणजे निकाल लागण्याच्या दिवशी. निकाल किती तारखेला आहे? निकाल आमचा 21 तारखेला आहे. आता याच्यामध्ये गडबड होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. नाही, आता जे आम्हाला एक्सपिरियन्स आलाय आतापर्यंतचा, छाननीचा असो किंवा मतदान प्रक्रिया मतदानाच्या दिवशीचा असो, जो त्यांचा हलगर्जीपणा, भोंगळा कार्यक्रम म्हणा, की त्यांना जसं हाताळलंय, जसं मॅनेज करायला पाहिजे तसं मॅनेज नाही केले, तर आम्ही तुमच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला हेच निवेदन करणार की बाबा तुम्ही मतमोजणी ही कारवाई व्यवस्थित आणि कोणाला फेवर न करता हे करण्यात यावं, ही विनंती राहील तुमच्या माध्यमातून. कारण गल्लीचे दिल्ली त्यांची सत्ता आहे. हो हो, नक्कीच. गल्लीचे दिल्ली त्यांची सत्ता आहे. GR काढायला त्यांचाच माणूस आहे. हो, सत्ता त्यांचीच आहे, खंडपीठ त्यांचीच आहे, न्यायालय त्यांचीच आहे, उच्च न्यायालय त्यांचीच आहे. हो. आपण पुढे जाऊ शकता. आता मागणार आपण. न्याय जनतेकडे मागणार, जनताच न्याय करणार. आम्ही जनतेच्या मायबाप जनतेच्या भरोश्यावरच इथपर्यंत आलेलो आहे. इथपर्यंत आमचं राजाभाऊ देशमुख यांचं राजकारण चाललेलं आहे. आम्ही त्याच याच्यात सेवेतून पुढे आलेलो आहे. तर आमची पूर्ण विश्वास जनतेवर आहे. जनतेच्या अदालतमध्ये आम्ही उभे आहेत. जनता जे निर्णय देईल, जनता जे निर्णय घेईल तो सर्वोपरी असतो. आम्ही आणि ते मान्य करणार. आता निकाल किती तारखेला आहे? 21 तारखेला. चला, आपण 21 तारखेला पुन्हा देशमुख साहेबांकडे येणार आहे. तोपर्यंत आपण वाट पाहणार आहे. जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा.